जळगाव शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। घंटागाडी चालक आणि सफाई कर्मचाऱ्यांनी पगार वेळेवर मिळत नसल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन सुरू केले आहे। कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की बीव्हीजी कंपनीकडून गेल्या 1.5 महिन्यापासून वेतन देण्यात आलेले नाही। रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 475 रुपये मिळतात, मात्र 1 महिना 15 दिवस उलटूनही त्यांच्या खात्यात पगार जमा झालेला नाही। सुमारे 900 ते 1000 कर्मचारी या व्यवस्थेत कार्यरत असून वेतनाच्या विलंबामुळे त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असल्याचे त्यांनी सांगितले। वेळेवर पगार मिळत नसेल तर आम्ही काम करणार नाही, असा ठाम इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। यावेळी कर्मचाऱ्यांनी बीव्हीजी कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही प्रशासनाकडे केली। या आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता या मागण्यांवर प्रशासन आणि संबंधित कंपनी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कंपनी जेव्हापासून आली तेव्हापासून दबाव टाकण्यात येतोय। प्लीज माझी आयुक्त साहेबांना एवढी विनंती आहे, जर झालं तर यांना काळ्या यादीत टाका। या कंपनीला प्रत्येक कर्मचाऱ्याला दबाव टाकलेला जातोय। आता तुम्ही बघितलं लाईव्ह रेड्डी सर कसे दबाव टाकताय वरतून। असे कामं बघा, आमचे कर्मचारी डायरेक्ट गाडीमध्ये उतरून कचरा दाबायला टाकता सांगताय आम्हाला। असे कामं करून आवडी दबाव गाडी जरा बी खाली होत नाही। सकाळी सुद्धा दबाव टाकलेला आहे, कारवाई करू बा तुम्ही गाड्यांनी काढल्या। तुमचं काय म्हणणं आहे सरांना एकदा सांगा। आमच्या मागण्या झालेल्या होत्या, सरांना सांगितलंय। कैलास चाटे सरांसोबत बैठक झालेली होती। भाऊ यांनी कैलास चाटे सरांसोबत बैठक केलेली होती आमच्यासोबत। यांनी तेव्हाच मागण्या करतोय तो करवंटोन करून घे आपण काल तुमचा पगार रखडलेला आहे, काय मागण्या आहे तुमच्या आज या ठिकाणी? आमचं म्हणणं आहे की आम्हाला पगार टायमावर करा, याच्या विरुद्ध आमचं काही म्हणणं नाही आहे। पगाराचंच मागणी आमची वाली। दर ही तुमची दर 10 महिन्याची तारखेपर्यंत पगार झालाच पाहिजे आमचा वाला। दर महिन्याचीच भूमिका आहे? हो, दर महिन्याचीच भूमी आहे। काय मागणी? दुसऱ्या महिन्याचा अटकला ना, मागचा महिना भरून आज 15 तारीख येऊन गेले ना, वरे 15 दिवस पडून गेले ना। मग आता काय करायचं? आणि दर महिन्याला हेच भूमी दर महिन्याला होतंय ना। जर टायमावर पगार झाला तर ही अडचण येणारच नाही। जो तो त्या कामाची पडली आहे, सगळ्यांना पुरे कामच करतील ना। कशाला रिकामे असे आंदोलन करतील ना, कशाला कामं बंद ठेवतील? बीव्हीजीकडनं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी त्रास दिला जातोय का काम करून? का ठेकेदाराकडून काही त्रास आहे का तुम्हाला या संदर्भात? सर आम्हाला तर नाही अजून, बाकीच्यांना इतर कामगारांना। आता ज्यांना असेल ते बोलतीलच ना। ठीक, तुमचं नाव? विमला शक्कर। पगार वेळेवरती मिळाला पाहिजे आम्हाला। दुसरी गोष्ट, आमचं जो टेंडर त्यांना पास केलेलं आहे 650 रुपयांना, त्या हिशोबाने आम्हाला पेमेंट पडायला पाहिजे। आम्हाला कमी पगार मिळतो आहे, 550 रुपये हिशोबाने आम्हाला पगार मिळतो आहे। आमचं एकच म्हणणं आहे, जे टेंडर भेटलेलं ते आम्हाला त्या हिशोबाने पगार मिळाला पाहिजे आणि टायमावर पगार मिळाला पाहिजे। एकूण किती घंटा गाड्या आहेत आणि किती कर्मचारी आहेत? 85 घंटा गाड्या जास्त वाढल्या। आता मी मागे 15 दिवस मला काम नाही होतं, मी घरी जात होतो, मला ड्युटी भरून पण नाही मिळाली। मग मला म्हणतो मला काम द्या, मला कामाची गरज, मी घराचं काम चालू होतं माझ्या। दुसऱ्या गाडीवर लाईन धरली, ते मेंटेनन्स गाड्यांचे कामं बी करता नाही। तर ते म्हणता हे कारागीर नाही, रिपेरिंगवाले नाही, मेंटेनन्सवाले नाही, काय करायचं तुम्ही सांगा। प्रायव्हेटमध्ये पाठवलं त्यांना, प्रायव्हेटमध्ये पाठवलं। तिथं म्हणे रेड्डी सर म्हणे मी फोन लावतो, रेड्डी सरांना फोन अटेंड केला नाही। तर पाहू म्हणजे नंतर। मग म्हणता करायचं काय तुम्ही सांगा, म्हणतं पेमेंट बी भेटत नाही, काम बी भेटत नाही। कंपनीचं नाव तर नाही मोठं म्हणतो, बीव्हीजी अनलिमिटेड मोठी कंपनी। काम असं बोगसगिरी चालेल तर कसं काय चालेल म्हणतं सर। तुमचं नाव? नाही ऐकायचंय। काय सांगाल या ठिकाणी आपल्या ठेकेदारीच्या माध्यमातून सफाई कर्मचारी घंटागारीचे आहेत ते थांबलेले आहेत, काय मागणी त्यांच्या? त्यांची मागणी आजपर्यंत मला काही कोणत्याच प्रकारे आलेली नाही। हे काम अचानक बंद झालेलं आहे, कोणत्याही कामगारांनी मला काय बंद करणार आहे किंवा आमच्या काय अडचणी त्या काय मला कोणी कळवलं। ते अचानक काम बंद झाले, त्यामुळे मलाही ते काय समजत नाही अजून यांची अडचण काय। त्याच्यावर एकच आहे की पेमेंट उशिरा झालेला आहे आणि त्यासाठी आपण 2 दिवसाची वेळ त्यांना मागितली, पण ते काय त्यांनी न सांगता बंद केल्यामुळे आज आम्हाला या अडचणी आलेल्या आहेत। त्यांचा आरोप पण आहे की तुम्ही ठेकेदारीच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करता, असं त्यांचा आरोप आहे। काय असं कोणत्याही प्रकारचा आम्ही दबाव टाकलेला नाही आणि इथं सगळे स्वइच्छेने कामाला आलेले आहेत आणि सगळ्यांना कामाचा अधिकार आणि सगळे चांगल्या पद्धतीने काम करतात।
जर दबाव टाकला असता तर आजपर्यंत हे काम एवढं सुरळीत चाललेलंच नसतं. त्यांच्या म्हणणं असं आहे की तुम्ही 7 तारखेचा वायदा दिला होता महिन्याचा, यावेळेस पगार करायचा, पण 7 दिवस होऊन 7 वरती 7 नाही, दिवस ह्या वरती. वेळेस असं कोणतं नाही. आपण दरवेळेस आपल्या कामगार कायद्यानुसार 7 तारखेला आपण पेमेंट करावं लागतं आहे, आम्हालाही मान्य आहे. पण आम्हाला पालिकेचंच पेमेंट तर 4 महिने झालेलं नाही लागतं, त्यामुळे आम्हालाही फायनान्शियल अडचणी येतात. आणि त्या अडचणी आम्हाला दूर करण्यासाठी आम्हाला आमच्या पद्धतीने काम करण्याचा टाईम लागणार आहे. बरं, आता कंपनीने काय आश्वासन दिलेलं आहे त्यांना? आम्ही 2 दिवसाची वेळ मागितली आहे त्यांना. 2 दिवसात आम्ही त्याचं पेमेंट करू शकतो. त्यांची मागणी पेमेंटची त्यांचा आणखी एक आरोप आहे की आपल्यातर्फे गाड्यांमध्ये मात्या भरा, दगड भरा, पण वजन वाढवा असं म्हटलं जातं. असा कोणताही प्रकार जे सांगतात ते खोटारडा आरोप आहे. कारण आम्ही दगड आणि माती भरू नये यासाठी स्वतः भरपूर एवढं नियोजन केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढं आमचं नुकसान सहन करतो की बाबा जे आमची यंत्रणा आहे आमची यंत्रणाही पूर्ण बदलली आहे त्याच्यासाठी. आणि दगड मातीला आजपर्यंत कधीच कंपनीने प्राधान्य दिलेलं नाही. कंपनी रेप्युटेड आहे, कंपनी पैशापेक्षा रेप्युटेशनला जगते. त्यामुळे हे जे सांगतात तुम्हाला कोणी ते खोटारडे आरोप करतात आणि अशा लोकांवरती आम्ही कारवाई करू. ठीक आहे, तुमचं नाव आणि पद काय इथलं? नाव सर, नाव. आहे प्रोजेक्ट मॅनेजर.